नीट केल्याच्या नंतर 15 दिवस झाले आणि 15 दिवसानं सुट्टी झाली. जशी 15 दिवसानं सुट्टी झाली ना, तसं महाराज डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी बाबांच्या हातामध्ये ते बिल दिलं. महाराज बिल, ते बिल त्या डॉक्टरांनी पाहिलं, बाबांनी पाहिलं, ते बिल पाहिलं. त्या बिलावरती आकडा होता महाराज 15 लाख रुपये. 80 वर्षाचे बाबा आहे. बिल पाहिलं 15 लाख रुपयाचं बिल झालेलं होतं. डॉक्टरांनी बाबांच्या हातामध्ये बिल घेतलं. बाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. महाराज बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बाबा रडायला लागले आणि बाबा रडत असताना डॉक्टरांनी पाहिलं. महाराज बघा माणूसकी काय असते. डॉक्टरांनी पाहिलं. डॉक्टर मला बाबा तुम्हाला रडण्याकरता काय झालं सांगा ना बाबा. हो बाबा तुम्ही काय रडता बाबा, नेमकं झालं काय मला सांगा ना बाबा. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं बाबा तुम्हाला वाटतं काय जास्त पैसे झाले. ऐका ना बाबा, तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्ही जास्त पैसे देऊ नका बाबा. बाबा ऐका बाबा, तुम्ही मला 12 लाख रुपये द्या, पैसे मात्र हे नका. तरी सुद्धा महाराज बाबांच्या डोळ्याच्या पाणी कमी होत नव्हतं. बाबा आणखी जास्त रडायला लागले. डॉक्टरांना वाटलं बाबा आणखी तुम्हाला जास्त पैसे वाटतात का. ऐका ना मला तुम्ही 10 लाख रुपये द्या. महाराज मला त्या बाबाने दिलेलं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर बाबा म्हणाले अहो डॉक्टर साहेब ऐका ना डॉक्टर साहेब, 15 काय हो, मी तर 30 लाख रुपये दिले केलं असतं ना तरी सुद्धा मी देण्याकरता तयार आहे. डॉक्टर साहेब माझे 3 मुलं आहेत. 3 मुलं मोठे मोठे इंजिनियर आहेत. मोठे मोठे डॉक्टर 3 मुलं इंजिनियर आहेत. बाहेर गावामध्ये असतात. तरी मी 15 लाख काय 30 लाख रुपये बिल केले असतं ना तरी सुद्धा मी देण्याकरता तयार आहे. त्यावेळेस त्या डॉक्टरांनी विचारलं बाबा मग तुम्ही का रडता मला सांगा, काय रडता सांगा ना. त्यावेळेस त्या बाबांनी दिलेलं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. ते बाबा म्हणाले ऐका डॉक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब ऐका ना डॉक्टर साहेब, तुम्ही मला 15 दिवस सांभाळलं. 15 दिवस सांभाळण्याचे तुम्ही माझ्याकडून 15 लाख रुपये घेतले. हो माझा पांडुरंग परमात्मा, माझा देव, माझ्या विठेवरचा पांडुरंग मला 80 वर्ष मला सांभाळलं. त्याने 1 रुपया सुद्धा मागितला नाही. माझा देव, माझा भगवान मला 80 वर्ष मला सांभाळतोय. त्यानं माझ्याकडून आज 1 रुपया सुद्धा मागितला नाही. म्हणून आपण जे बुडलेलं तरी आयुष्य आहे ना ते आपण देवाला दिलं पाहिजे. म्हणलं पाहिजे बरं झाले आज बरी, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येतो बरी आणि उरले ते हरी. समाज समर्पण जे काय आपलं उर्वरित आयुष्य आहे ना आपण देवाला समर्पित केलं पाहिजे. देवाचं भजन केलं पाहिजे. देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. तर काहीतरी आपलं